नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दुसरे नेते व सध्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मोठ्या साहेबांची साथ दिली. निष्ठेचे बक्षीस म्हणून या दोघांना पक्षाने अनुक्रमे विधानसभा लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. गेल्या 1.5 वर्षापासून या खासदार आमदार जोडीने सत्ताधारी राष्ट्रवादी व महायुतीतील भाजपाला कडाडून विरोधही केला. पण गेल्या 5-6 महिन्यात विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण बदलले आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडावे लागले तर जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले. शिवाय राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू झाल्या. विरोधी पक्षाचे खासदार आमदार असले तरी जिल्हा आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सोनवणे क्षीरसागर यांना पालकमंत्री अजित पवार यांच्याशी जुळून घ्यावे लागत आहे. अजित पवार यांनी नुकताच बीड दौरा केला. या दौऱ्यात अंबाजोगाई येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांची वेळ मागून घेत भेट घेतली. पालकमंत्र्यांनीही ती दिली आणि सोनवणे यांचे म्हणणे ऐकून घेतले. तर इकडे आमदार संदीप क्षीरसागर सध्या शहराचा पाणी पुरवठा आणि रस्ते, वीज या प्रश्नामुळे अडचणीत सापडले आहे. लोकांचा वाढता रोष पाहता हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनाही वारंवार अजित पवारांची जिल्हा दौऱ्यात आणि मुंबईत जाऊन भेट घ्यावी लागली. अजित पवारांनीही पक्षभेद विसरून त्यांची अनेक कामे मार्गी लावली. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनीही बीड दौऱ्यात अजित पवारांचे आभार मानणारे बॅनर जागोजागी लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या या खासदार आमदारांची अजित पवार वैयक्तिकता ही त्यांची अपरिहार्यता आहे की मग भविष्यातील वेगळ्या निर्णयाची नांदी, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. खासदार बजरंग सोनवणे हे एकेकाळी धनंजय मुंडेचे निकटवर्तीय आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही विश्वासू म्हणून ओळखले जायचे. पण त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एंट्री केली. सोनवणे जाईंट किलर ठरले, संसदेत पोहोचले. विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी सर्वत्र उलटे वारे वाहत असताना संदीप क्षीरसागरांनी बीडमध्ये आपली नौका पैलतीरी नेलीच. परंतु आता राजकीय विरोधाभासाचे वातावरण आहे. पालकमंत्रीपद पवारांकडे आणि सोनवणे क्षीरसागर विरोधी पक्षात. यामुळे आता या दोघांना पवारांचे पालकत्व स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. मागच्या काही काळात तसे चित्रही दिसत आहे. शरद पवार यांचे विश्वासू अशी संदीप क्षीरसागर यांची ओळख आहे. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथेवेळीही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. मागच्या काळातही पक्ष सत्तेत गेल्यानंतरही ते थोरल्या पवारांसोबतच थांबले. आता बीडच्या प्रश्नांसाठी त्यांना अजित पवारांचाच आधार घ्यावा लागत आहे. बजरंग सोनवणे कडूनही पवारांच्या दौऱ्यात अधिक जवळ जाण्याचे प्रयत्न दिसून आले. अंबाजोगाईतील बैठकीला हजेरीनंतर, नियोजन समिती बैठकीनंतर, काही विकास कामांच्या निमित्ताने पवारांच्या सूचनेवरून त्यांचे खासगी सचिव डॉक्टर राजेश देशमुख यांनी सोनवणेंना वेळ दिला. सोनवणेंना कारखान्यासाठी राज्य सरकार आणि आपल्या समर्थकांचा हात चालला ठेवण्यासाठी विकास निधी आवश्यक